फडणवीस यांचं वक्तव्य आलेलं आहे। त्यांची भाषणं काल्पनिक आहेत अशी यापुढे टीव्हीवाले सूचना दाखवायला लागतील। या देशात गरिबीच्या विरुद्ध खरी लढाई कोणी लढली असेल तर ती नरेंद्र मोदी यांनी लढली आहे। औरंगाबाद सभेत कार्यकर्त्यांनी गोपीनाथ मुंडे यांचे फोटो दाखवले। मुख्यमंत्र्यांनी त्याचं स्वागत केलं। गोपीनाथजींमुळेच भाजप इथवर पोहोचली असं त्यांनी म्हटलं। मागील 5 वर्षांमध्ये मोदीजींच्या नेतृत्वामध्ये ज्या प्रकारे या देशामध्ये सरकार चाललं, सामान्य माणसाच्या आशा आकांक्षाची पूर्तता करणारं, त्याच्या जीवनामध्ये परिवर्तन करणारं, या देशाला एक स्वाभिमान देणारं, या देशाला एक सुरक्षा देणारं अशा प्रकारचं एक सरकार या देशामध्ये आपण पाहिलं। आणि आता पुन्हा निवडणूक आली आहे। बंधू भगिनींनो, ही निवडणूक ही दिल्लीची निवडणूक आहे, ही गल्लीची निवडणूक नाही आहे, ही नगरपालिकेची, ग्रामपंचायतची, जिल्हा परिषदेची निवडणूक नाही आहे। या देशाचं सरकार निवडायचं आहे। या देशाची आन बान शान कोणाच्या हातात सुरक्षित राहू शकते, या देशाच्या सीमा कोण सुरक्षित ठेवू शकतो, या देशाला विकासाकडे कोण नेऊ शकतो, याचा विचार करण्याची खऱ्या अर्थानं ही निवडणूक आहे। एकीकडे काँग्रेस सारखे पक्ष आहेत की जे कशा प्रकारे या ठिकाणी व्यवहार करतायत आणि दुसरीकडे मोदीजी आहेत। बंधू भगिनींनो, काँग्रेस पक्षानं पुन्हा एकदा आपला जाहीरनामा काढला। 5 पिढ्या ते जे सांगतायत तेच पुन्हा बोलतायत। पुन्हा काँग्रेस पक्षानं सांगितलं, राहुल गांधींनी सांगितलं, आम्ही देशातली गरिबी हटवू। आता तुम्ही बघा, राहुल गांधींचे पणजोबा चांगले होते, पंतप्रधान होते, चांगला व्यक्ती होता। त्यांनी पहिल्यांदा नारा दिला होता गरिबी हटवूचा, हटली नाही, गरिबी वाढली। मग राहुल गांधींच्या आजीने नारा दिला गरिबी हटव, हटली नाही, वाढली। मग राहुलजींच्या वडिलांनी नारा दिला गरिबी हटव, हटली नाही, वाढली। मग राहुलजींच्या आईने नारा दिला गरिबी हटव, हटली नाही, वाढली। आता राहुल गांधी नेमकं काय खाऊन गरिबी हटवणार आहे, हा सवाल आमचा त्यांना आहे। राहुल गांधी यांच्यावरती टीका करताना देवेंद्र फडणवीस यांना आपण ऐकलेलं आहे। तर एकूणच प्रचाराची रणधुमाळी सध्या जोरात सुरू आहे। हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी TV9चं YouTube चॅनल सबस्क्राइब करा, बेल बटन दाबा। ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा tv9marathi.com।